पण हा एक छोटा मासा आहे. मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. म्हणजे दुर्दैव असं महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत, हे सुद्धा या चिरकुट व्ही.के. सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणीही साधा शब्द सुद्धा काढत नाही. आणि या ठिकाणी सीबीआय स्वतःहून कारवाई तिथं करते. मग सीबीआयने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का DGCAमध्ये अनेक असे अधिकारी जे भ्रष्ट आहेत. हा जो डेप्युटी डायरेक्टर आहे ज्यांना आजच सीबीआयने पकडलं, तर एअरवर्दीनेस एखाद्या विमानाला द्यायचा अधिकार या अधिकारीकडे होता. मग विमान हे उडू शकतं का शकत नाही, हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं, तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा. आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल, तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे. मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की व्ही.के. सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत, हे सुद्धा या चिरकुट व्ही.के. सिंग सारख्या माणसाला का घाबरतात? व्ही.के. सिंग उद्या जाऊन अनेक लोकांची नावं घेईल म्हणून घाबरता का? आता हा व्ही.के. सिंग जर DGCAमध्ये एवढा पोचला असेल, आता सीबीआयनेच एक छोटीशी कारवाई केल्यानंतर त्यांना भ्रष्ट अधिकारी तिथं सापडला. मग असे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अजितदादांचा ॲक्सिडेंट जो झाला होता, नाहीतर घातपात झाला होता, त्याचे जे सर्व पुरावे आहेत, हे क्लीनअप नाहीतर ते पुरावे संपवण्याचा नाहीतर नष्ट करण्याचं काम अधिकाऱ्याला हाताशी धरून हा व्ही.के. सिंग करेल, हे सातत्याने आम्ही सांगतोय. पण दुर्दैव असं आमचं कुणीच त्या ठिकाणी ऐकत नाही. आम्ही म्हणतोय दादांची सीबीआयकडनं चौकशी झाली पाहिजे, दादांच्या ज्या अपघाताची. पण 60 दिवस झाले सुद्धा त्या बाबतीत कुणीही साधा शब्द सुद्धा काढत नाही. आणि या ठिकाणी सीबीआय स्वतःहून कारवाई तिथं करते. मग सीबीआयने जी कारवाई केली ती कशासाठी केली? असं आहे का की डिलिमिटेशनचा जे काही बिल काल आलं होतं, त्या बिलाला चंद्रबाबू नायडूची जी पार्टी TDP आहे, ती तशी दक्षिण भारतातली येते. तर त्यांनी तिथं पाठिंबा द्यायचा म्हणून मुद्दामून सीबीआयने आत्ताच तिथं कारवाई केली. आणि लगेचच तुम्ही बघितलं असेल की तिथं चंद्रबाबू नायडू जे TDP आहेत, त्यांनी समर्थन केलं या डिलिमिटेशन कायद्याचं, जे खरं तर त्यांच्या आणि त्या भागातल्या सर्व राज्यांच्या विरोधातला त्या ठिकाणी कायदा आहे. मग सीबीआयचा वापर फक्त चंद्रबाबू नायडूंना घाबरवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचा जो मंत्री आहे, जे नातेवाईक आहेत, राममोहन नायडू यांना घाबरवण्यासाठी केला का? हे असं ज्या काही गोष्टी होत असतील ते चुकीचं आहे. पण याच्या बाबतीतली बरीच काही माहिती आमच्याकडे आलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये ती अधिकची माहिती नक्कीच आपल्या सर्वांसमोर मी आणेल. की महाराष्ट्रात 3दा प्रयत्न करून सुद्धा आमचा एफ-आय-आर घेतला नाही. मग आम्ही कर्नाटकात गेलो आणि एफ-आय-आर तो त्या ठिकाणी 0 एफ-आय-आरच्या अंतर्गत तो तिथं केला. एक प्रोसिजर आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. कर्नाटकाच्या एका साध्या पोलीस स्टेशनला कुठलाही कॉन्टॅक्ट नसताना तिथं गेल्यानंतर तिथल्या साध्या SHO नाहीतर PIली आमचा एफ-आय-आर घेतला. तो एफ-आय-आर काय लगेच तसाच ट्रान्सफर केला जात नाही. तो तिथे असणाऱ्या लोकल कोर्टात जातो. लोकल कोर्टाकडनं परवानगी करून तो DGP कर्नाटकाकडे गेला आणि तिथून मग आपल्या महाराष्ट्राकडे आला. मग अधिवेशनात बोलत असताना मला सांगण्यात आलं, नाही तर माझ्याबद्दल बोलत असताना सांगितलं, मी महाराष्ट्राची बदनामी केली. मी कुठेही महाराष्ट्राची बदनामी नाही केली. पण नक्कीच आपल्या या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यांचा एफ-आय-आर न झाल्यामुळे या महाराष्ट्र सरकारची 100% बदनामी झालेली आहे. एवढ्या मोठ्या नेत्याचा एफ-आय-आर साधा होत नसेल, तर सामान्य लोकांचा काय असा प्रश्न निर्माण होतो. आणि तिथं उत्तर देत असतात. ठीक आहे, त्याला मी प्रत्युत्तर दिलं आणि त्याला उत्तर देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, आम्ही CIDकडे तो त्या ठिकाणी एफ-आय-आर पाठवू. म्हणजे त्याचा अर्थ आम्हाला असं वाटला की तो एफ-आय-आर स्वीकारला गेला. मग आम्ही DGP महाराष्ट्र यांना भेटायला काही दिवसांपूर्वी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की CM साहेबांनी सांगितलं की आपण तो जो एफ-आय-आर आहे तो CIDकडे तिथं पाठवणार आहात, तो पाठवला का? ते म्हणले हो पाठवला. म्हणजे आम्ही समजू का की तो एक्सेप्ट झाला, त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी होणार आहे? ते म्हणले तसं नाही. इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. आम्ही इन्व्हेस्टिगेशन हे एफ-आय-आरवर करणार नाही, पण आम्ही एन्क्वायरी करू. म्हणजे कुठेतरी DGP साहेब सुद्धा चांगला अधिकारी असला, पण त्यांच्यावर पण कुठे ना कुठेतरी दबाव आहे आणि शब्दाचा खेळ करून हा दुर्दैवाने एफ-आय-आर अजूनपर्यंत एक्सेप्ट नाही झाला. त्याच्यावर फक्त एन्क्वायरी केली जाणार आहे आणि मग एक रिपोर्ट बारामती कोर्टाला ते पाठवतील पुढच्या काही महिन्यांमध्ये. त्यामुळे खरं तर हे दुर्दैव आहे. एफ-आय-आर एक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही.